जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर 7 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समिती कार्यरत आहे। समितीचं मुख्य कार्य अनुसूचित जाती आणि जमाती समाजावरील अत्याचार प्रकरणांचा आढावा घेणं, गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेवर देखरेख ठेवणं, पीडितांना शासनाकडून देण्यात येणारं अर्थसहाय्य आणि पुनर्वसन योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेणं, तसंच अत्याचार प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना सुचवणं होय। जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीमध्ये जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे सदस्य सचिव, तर पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग, जिल्हा सरकारी अभियोक्ता हे सदस्य असतात। तसंच या समितीवर शासन निर्णयान्वये पालकमंत्र्यांच्या मान्यतेनं अशासकीय संस्थांमधील अनुसूचित जाती जमातीचे 5 तर बिगर मागासवर्गीय समाजातून 3 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत निर्देशित आहे। त्यानुसार पालकमंत्र्यांच्या मान्यतेनं अशासकीय संस्थांमधील अनुसूचित जाती जमातीचे 5 आणि बिगर मागासवर्गीय समाजातून 2 अशा एकूण 7 अशासकीय सदस्यांची अध्यक्ष जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सोलापूर यांनी नियुक्ती केलेली आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व नवनियुक्त अशासकीय सदस्यांनी सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुलोचना चव्हाण यांनी केलं आहे।